मित्रांनो, काल आपण व्यंजन संधीला सुरुवात केली आणि ती व्यंजन संधीमध्ये त्याच्यामध्ये प्रथम व्यंजन संधी, तृतीय व्यंजन संधी आणि अनुनासिक व्यंजन संधी यांची उदाहरणं मी आता इथं लिहिलेली आहे फळ्यावर, ती आपण सोडवूया. म्हणजे दिलेल्या संधीचा विग्रह करायचा आणि संधीचं जे काही नाव मिळालेलं आहे प्रथम व्यंजन संधी, तर त्याच्यामध्ये प्रथम स्थानचे व्यंजन तुम्हाला दिसेलच आणि त्यावरून काय करा की त्याचं नाव ठरवा आणि मग विग्रह करताना प्रथमच्या ठिकाणी प्रथमच घ्यायचं आहे का तृतीय घ्यायचं आहे का चतुर्थ स्थानचं घ्यायचं आहे ते ठरवा. बघा, याच्यामध्ये शरत काल, याच्यामध्ये त हे प्रथम स्थानचं व्यंजन आहे. मग शरत म्हणायचं का त्याला शरद म्हणायचं? तर मग त्याचं बघा, शरतच झालं बघा बरं, शरद अधिक काल विग्रह. आता तुम्हाला विग्रहामध्ये तृतीय स्थानचं दिसतंय म्हणून का तृतीय व्यंजन संधी म्हणू नका, कारण संधी म्हणजे जोड शब्द, जोड शब्दामध्ये तो व्यंजन दिसणे आवश्यक आहे. हे स्वतंत्र दोन शब्द झालेले आहेत. विपत काल, याच्यामध्ये पण बघा बरं, त प्रथम स्थानचं आहे, मग त्याचं झालं बघा बरं विपद अधिक काल. क्षुतपीडा, मग मला सांगा तच काय झालं द, तच काय झालं द, तच काय होणार दने होणार, कारण प्रत्येक वेळी तसे शब्द तयार होणार नाहीत. मग क्षुत कशुद कशुध, तर क्षुध, क्षुध म्हणजे भूक, क्षुधा म्हणजे काय भूक, क्षुध अधिक पीडा भुकेची पीडा. मग तसाच शब्द आहे बघा क्षुत पिपासा, मग याच्यामध्ये सुद्धा तुम्ही करायचं क्षुध अधिक पिपासा. पृथक्करण, पृथक्करण हा शुद्ध लेखनाला शब्द पडत असतो बघा, की दोन थ नाहीये, डबल थ नाहीये, इथं काय डबल क आहे, म्हणजे इथं द्वित्व झालेलं आहे, इथं द्वित्व नाही. मग पृथक हा शब्द आहे बघा, पृथक अधिक करण, कारण पृथग असा शब्द संस्कृतात नाही, मराठीतही नाही. मग पृथक म्हणजे वेगळा, निराळा, या अर्थाने देखील समानार्थीला विचारलेलं आहे. पृथक अधिक करण म्हणजे प्रथम स्थानच्या कच, प्रथम स्थानचं कच राहिलं, बदल काही झालेला नाही. षटकोन, आता याचं बघा विग्रह, षट अधिक कोण. मग आता याच्यातला नेमकी हा कोण घ्यायचा आहे तुम्हाला की हा कोण घ्यायचा आहे ते ठरवा. षट आलेला आहे, कोण हे का हे कोण, तर हे कोण होणार नाही, हे कोण बरोबर आहे. मग काय म्हणते की सर इथं तुम्ही दंत्य वर्ण न होते तर मग त्याचं मूर्धन्य वर्ण न का केले, कारण हे जेव्हा जोडले गेले तर आता ते एकच शब्द झालाय जोड शब्द. जोड शब्दामध्ये या श ट या मूर्धन्य वर्णाचा प्रभाव कोणावर पडला, शेवटच्या दंत्य वर्ण न वर पडला आणि त्याचं मूर्धन्य न मध्ये रूपांतर झाले. हे त्याचं खासियत आहे. बघा, वाक्प्रचार, याच्यामध्ये बघा बरं वाक अधिक प्रचार, हे जसं तसंच राहील, भाषेचा प्रचार, वाक्प्रचार. षटकार, आता याच्यामध्ये षट अधिक कार. कक्कुप प्रांत, हा काल आपण घेतलेला आहे बघा, याच्यामध्ये कक्कुप ब नाहीये, काय भय, कक्कुभ अधिक प्रांत. हृतकमल, हृत हृत त, तच काय झालं इथे द, मग इथे पण हृत 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 म्हणजे काय झालं हृद, हृद म्हणजे हृदय, हृदय हेच कमल, हृत कमल, त्या अर्थानं ते घेतलेला जोड शब्द आहे. हृत कमलचं झालं हृद अधिक कमल. आता पुढे पहा, तृतीय व्यंजन संधी. या तृतीय व्यंजन संधीमध्ये तृतीय स्थानचे व्यंजन हे संधीमध्ये दिसले पाहिजे, जोड शब्दामध्ये दिसले पाहिजे. जर त्याला स्वराची जोड मिळाली ते पूर्ण उच्चाराचे होईल, किंवा ते जोडाक्षरात असेल तर ते अपूर्ण उच्चाराचे राहील. बघा याच्यामध्ये वागीश्वरीमध्ये बघा ग, ग ला ई लागलेला आहे, म्हणजे याच्यातला ईश्वरी हा शब्द बाजूला काढला की आता याच्यामध्ये काय राहील, वाग का वाक, मग वाक अधिक ईश्वरी, वागेश्वरी, जिला आपण शारदा म्हणतो, सरस्वती. सदाचार, मग याच्यामध्ये पहिले आचार काढा, आता राहिलं सद आणि सदच काय झालं सत. म्हणजे द हे तृतीय स्थानचं आहे, त्याचं इकडे येताना काय झालंय कठोर व्यंजनात रूपांतर झालंय, कारण कठोराच्या पुढे मृदू, मग मृदू त्याच्यामध्ये व्यंजनासन किंवा स्वर असन, स्वर सगळे स्वर कसे असतात मृदूच असतात. त्यावेळेला या प्रथम स्थानच्या व्यंजनाचं म्हणजे कठोर व्यंजनाचं रूपांतर त्याच वर्गातील तृतीय स्थानच्या व्यंजनात झाले, म्हणजे द झाले. आता इथं बघा काय झाले, वाघ देवता,
आपण इथं देवता बाजूला काढा. बघा हे मृदू आहे की नाही, त थ द तृतीय स्थानचं आहे. आणि मग गच काय झालं इथं, वाक अधिक देवता. षडाक्षरी शब्द आहे का षडाक्षरी आहे? बऱ्याच ठिकाणी शुद्ध लेखनाने विचार षडाक्षरी बरोबर आहे का षडाक्षरी, तर बरेच जण षडाक्षरीच चांगलं म्हणतील, कारण आपल्याकडे षडानन षडाक्षरी असे बरोबर वाटतात. तर षडानन बरोबर आहे, पण षडाक्षरी मात्र चुकलेले, षडक्षरी येते. त्याचं कारण असे की याच्यातला तुम्ही अक्षरी असा शब्द बाजूला काढा. आता इथं षड नाही राहिलं तर काय राहिलं, षट. षट अधिक अक्षरी 6 अक्षरी. अब्धी, अब्धी मध्ये बघा बरं ब, ब चं रूपांतर कशात झालं इथं, प मध्ये, विग्रहामध्ये, कारण प चंच पुढे काय झालेलं आहे, ब तृतीय स्थानचं, प फ ब आलं तृतीय स्थानचं. बघा अप म्हणजे पाणी, धी अपधी म्हणजे पुष्कळ प्रमाणात जिथं पाणी असतं त्याला आपण सागर म्हणतो. अब्धी म्हणजे काय, सागर. वागीश, याच्यातलं ईश बाजूला काढलंय, ईश स्वामी धनी देवता. मग इथं वागीश गच झालं याच्यामध्ये क, वाक अधिक ईश. बघा याच्यामध्ये काय आलं, वाक अधिक ईश्वरी, वाक अधिक देवता, वाक अधिक ईश. आता आलेलं षडूर्मी, याच्यातलं ऊर्मी बाजूला काढू आपण. आणि आता काय राहिलं याच्यामध्ये, षट. 6 प्रकारची उर्मी. सदिच्छा, याच्यातलं इच्छा बाजूला काढलंय आपण. हे बघा रस्व वेलांटी आहे, रस्व ई आहे, इच्छा. आता राहिलं सद, सदच झालं काय याच्यामध्ये, सत. सत अधिक इच्छा. षडयंत्र, 6 प्रकारचं यंत्र आहे त्याच्यामध्ये. बघा षडचं काय झालं याच्यामध्ये, षट. कठोर व्यंजनाचे रूपांतर त्याच्याच वर्गातील तृतीय स्थानचे व्यंजन झाले. उद्दाम, मग याचं झालं बघा इथं दाम, आणि इथं ऊदच झालं ऊत अधिक दाम. ऊत हे संस्कृतातलं उपसर्ग आहे. दृग्गोचर, गोचर, आणि दृगच झालं इथं दृक अधिक गोचर, म्हणजे सर्व इंद्रियांना दिसू लागली, त्या अर्थाने ते दृग्गोचर झालेले. दृक श्राव्य शब्द ऐकला असं ना, श्राव्य म्हणजे ऐकण्यासारखं, दृक म्हणजे पाहण्यासारखं. दिग्गज, याच्यामध्ये गज घेतलेला आहे आपण, आणि दिक अधिक गज झाले. वाघबाण, बागबान नाही येते, वाघबाण, मग काय झालंय त्याचं, वाक अधिक बाण, वाक अधिक बाण, शब्दाची बाण चालवणे. वाग्दत्त म्हणजेच काय, वाक अधिक दत्त, दत्त म्हणजे देऊ केलेली, शब्दाने देऊ केलेली. जसं लग्नाची बोलणी फक्त शाब्दिक असते, कुठे लिखापडी नसते. कृदंत, याच्यामध्ये आलं बघा कृत अधिक अंत, कृदंत. आता शेवटचे पाहूया आपण अनुनासिक व्यंजन संधीमध्ये. आपण पाहिलं की कठोर व्यंजनाच्या पुढे, थोडक्यामध्ये प्रथम स्थानच्या कठोर व्यंजनाच्या पुढे त्याच वर्गातील पंचम म्हणजे शेवटच्या स्थानचा अनुनासिक व्यंजन वापरला जातो. आता विग्रहामध्ये उलट करा. चला, वाङ्मय, वाङ्मय ङ ङ ङ कोणाच्या घरात आहे, तर याचं झालं बघा वाक अधिक मय. दिंगमूढ, दिंगमूढचं काय झालं याच्यामध्ये, दीक अधिक मूढ. सन्मती, न न हे कोणाच्या घरातलं, तच्या घरातलं, पहिलं कोणी त, मग याच्यात आले बघा बरं सत अधिक मती, सन्मती. जगन्नायक, मग जगन्नायक मध्ये काय होईल, जगत अधिक नायक. अनुनासिकाला काढा, प्रथम स्थानचं वापरले बघा. भगवन नाम, भगवत अधिक नाम. चिन्मय, मग याच्यात बघा बरं चिन्मयचं काय झालं, चित अधिक मय. मनमाता, याच्यात झालं मत अधिक माता. वांग निश्चय, याच्यामध्ये पण ङ काय झालंय क, मग आपण याच्यातही केलं बघा बरं वाक अधिक निश्चय. पुढे निश्चयाचा देखील विग्रह होईल, पण आपण ते नंतर पाहूया. उन्माद, याचं होईल बघा ऊत अधिक माद. इथं देखील आपण पाहिलं बघा उद्दाम, ऊत अधिक दाम.
तन्मय, याचं झालं बघा त अधिक मय. अशा प्रकारे आपण प्रथम तृतीय अनुनासिक व्यंजन संधी पाहिले. आता हे संधी पाहताना वैशिष्ट्य असं पाहिलं की जे व्यंजन ज्या स्थानचं व्यंजन दिसन त्या स्थानच्या नावानं काय झालेलं त्या संधीचं नाव मिळालेलं आहे. प्रथम स्थानचं व्यंजन दिसलं प्रथम व्यंजन संधी, तृतीय स्थानचं व्यंजन दिसलं तृतीय व्यंजन संधी, अनुनासिक स्थानचं दिसलं अनुनासिक म्हणजे पंचम स्थान दिसलं अनुनासिक व्यंजन संधी. आता यापुढे आपल्याला त ची विशेष संधी पाहायची आहे. बघा नाव आहे त ची विशेष संधी, पण तचाच त्याच्यामध्ये कुठं पत्ता दिसत नाही. तर पाहूया आपण. पुन्हा एकदा आपण व्यंजन त्यातला पहिला आहे स्पर्श व्यंजन आणि यांची संख्या एकूण 25 आहे. आपण आधी सुद्धा पाहिलेली आहे. कठोर, मृदू आणि हे झाले याच्यातले अनुनासिक, हे सुद्धा मृदूच आहेत. कठोरामध्ये परत 2 स्थान आहेत. प्रथम स्थानावर आहे, द्वितीय स्थानावर आहे, यांच्याकडे 2 स्थान आहे, तृतीय स्थान आहे, चतुर्थ स्थान आहे, यांच्याकडे पंचम स्थान आहे म्हणजे शेवटचा. यांच्याकडे एकूण वर्ग पाडलेले 5. 5 वर्गामध्ये सुद्धा पाडले आपण क च ट त प. याच्यातलं परत आपण लिहून काढू क ख ग घ ङ च छ ज झ ञ. त्याच्यानंतर आले ट ठ ड ढ न त थ द ध न. त्याच्यानंतर आलं प फ ब भ म. हे झाले 25 स्पर्श व्यंजने. याच्यामध्ये आपल्याला या तच आणि वर्गाचं नाव आहे, आपल्याला याची विशेष संधी पाहायची, तची विशेष संधी. पुढे पुढे पाहू आपण. यामध्ये व्यंजनामध्ये आलेले परत अर्धस्वर हे मृदूच आहेत. एकूण 4 संख्यांची य र ल व. त्याच्यानंतर उष्मे हे कठोर आहेत. उष्मेला आपण घर्षक देखील म्हणतो. हे 3च आहेत श श आणि त्याच्यानंतर आलेलं शेवटचं स. आणि इथं आणखीन एक राहिलेलं आहे महाप्राण. याची पण गरज पडणार आहे आपल्याला. हे मृदू आहे आणि हे एकच आहे जे कंठामध्ये आहे. हो, त्यात पहा क्रमांक 4 त ची विशेष संधी. अत्यंत महत्वाची. आतापर्यंत प्रथम दिसलंय, तृतीय आहे आणि अनुनासिक दिसले. हे संधीमध्येच दिसले तुम्हाला, त्यांची नावं सुद्धा त्यांना शोभली. पण त ची विशेष संधीमध्ये बघा क्रमांक ए पहिले त पुढे च किंवा छ हे व्यंजन आल्यास त चे रूपांतर च मध्ये होते. म्हणजे त पुढे कोण येणार आहे बघा. इथला क वर्ग तर कोणी आलाच नाही, पण च वर्गातला हे दोघं आले. त पुढे च किंवा छ आल्यास त चे रूपांतर च मध्ये होते. बघा आता यानं हे आडवं प्रत्येक वेळेस लिहिण्यापेक्षा मी काय करतो, पहिल्या पोट शब्दातलं शेवटचं वर्ण हे कोण आहे, व्यंजन वर्ण त आहे. आणि ह्या त पुढे येणारे जे जे व्यंजन असतील, म्हणजेच काय की जी की व्यंजन अक्षर असतील त्यांची सुरुवात कशाने झाली. इथं आता सध्या कोणाने झाली, च किंवा छ. मग सगळ्यात पहिले आपण घेतलं बघा च किंवा छ आले, त पुढे च किंवा छ आले तर त चे रूपांतर कशात करायचे, इथे च मध्ये करायचे. त चे रूपांतर च मध्ये रूपांतर झालंय. ही ओळ आपण अशी वाचूया म्हणजे लक्षात राहील आपल्या लवकर. हे झालं ए क्रमांकाचं. त्यांचे आपण लगेच उदाहरण पाहून घ्या. नंबर ए सत अधिक चित्र. बघा त पुढे काय आलेलं आहे, च आलेलं आहे. नाही तर पुन्हा काय म्हणते सर, त पुढे वेलांटी आली होती. वेलांटी जरी आली तरी ही वेलांटीत असणाऱ्या रस्व ई चा क्रम हा च च्या नंतरच आहे.
सत अधिक चित्र. मग त चे रूपांतर, त पुढे च आले तर त चे रूपांतर कशात झाले? च मध्ये. आणि च ला च ही वेलांटी बघ बरं असलेली सचित्र. दुसरे घेतलं आम्ही सत अधिक छात्र, चांगला छात्र. मग त पुढे छ आले तर त चे रूपांतर पुन्हा कशात झाले? च मध्येच होईल. मग हा झाला बघा बरं सच्छात्र. त च काय झालं याच्यामध्ये? छ झाले. ठीक आहे. एक दुसरं पाहूया आता. त पुढे त्यांचं म्हणणं बघा बरं, पुढचे दोन राहिलेले त्यांना आणून घेतलंय. ज किंवा झ आल्यास बघा आले. त पुढे ज किंवा झ आल्यास काय करायचंय? काही नाही, त चे रूपांतर कशात झाले? ज मध्ये झाले. जो पहिला येईल बघा सत अधिक जन. त पुढे ज आले तर ज त चे काय झाले इथं? ज. सत अधिक जन झालं सज्जन. मग आम्ही घेतलं इथं ऊत अधिक ज्वल. हा शुद्ध लेखनाचा शब्द बऱ्याच वेळेस आलेला आहे. ऊत अधिक ज्वल तर काय झालं? उज्ज्वल. उज्ज्वल बघा अर्ध ज नंतर ज्व म्हणतो आपण उज्ज्वल. कारण हा शुद्ध लेखनाला टाकत असताना काय करतात? मुद्दाम त्याला अशुद्ध करून टाकून देतात. काय करतात? एक जच खाऊन टाकतात यातलं. ऊत अधिक ज्वल उज्ज्वल. मत अधिक जनक मज्जनक. त च काय झालं? ज झालं. आता झ वाले आहे का याच्यात? बघा शरत अधिक झंझावात. त पुढे काय आले? झ आलेले आणि त्या त चे कशात रूपांतर झाले? ज मध्ये. आणि हा शब्द झाला बघा शरद झंझावात. शरद ऋतूचा हा झंझावात या अर्थाने ते घेतलेला आहे. आता पुढे काय झालंय? त पुढे ट किंवा ठ आल्यास त चे रूपांतर कशात होईल? बर तिसरं. त पुढे ट किंवा ठ आल्यास त चे रूपांतर, त चे रूपांतर कशात झाले? ट मध्ये झाले. चला नंबर सी पुढचं पाहू. याच्यात सत अधिक टीका. या टीकाला ह्रस्व करायचं नाहीये ना, तो टीका होऊन जातो. सत अधिक टीका. ट ला ट जोडलं, उभ्या मांडणीमध्ये घेतलंय आपण सट्टिका. त अधिक टीका तट्टिका. आपण आडव्या मांडणीत पण घेऊ शकतो त्याला. बृहत अधिक टीकाशास्त्र बृहट्टिकाशास्त्र त्या अर्थाने त्याला घेता येईल. मग आता प्रश्न पडला की त पुढे ठ येते की नाही येत? मला आधी असं वाटायचं की वीत अधिक ठल बरोबर विठ्ठल असं व्हायला पाहिजे होतं, पण तसं काही झालेलं नाहीये. टच ठ झालेलं आहे म्हणजे हे ह्या नियमात बसत नाही. या नियमाचं उदाहरण सापडलेलं नाहीये ठच. ठीक आहे. पुढे पहा आता. यांच्या पुढे आणखीन एक यादी आलेली काय? त पुढे ड किंवा ढ आल्यास रूपांतर कशात होईल? बघा यामध्ये त पुढे ड किंवा ढ आल्यास त चे रूपांतर कशात झाले? ड मध्ये झाले. याचा एक शब्द सापडलेला आहे तो देतोय मी. भगवत अधिक डंबरू. त पुढे काय आलेले? ड आले. त चे रूपांतर ड मध्ये. भगवटमरू भगवटमरू भगवटमरू. बघा याच्यामध्ये घेतलंय भगवतच झालं ड आणि ड च्या खाली ड आणि हा झालं भगवटमरू त्यामध्ये बसलंय. पुन्हा ढ वालं उदाहरण काही आढळलेलं नाही. आता त पुढे बघा बरं यांच्या घरातलं यांनी बाकी कोणीही घेतलेले नाही. तर आता त नाही तर शांत बसायचं ना, तर नाही. तर इथून निघालं जीव द्यायला कोणाकडं? ह्या ल कडं. यांचं म्हणणं आहे की ल ला आधीपासून काही काम मिळालं नाही. य र व यांचं आगमन आधीच होऊन गेलेलं आहे. आपण यनादेशामध्ये पाहिलेलं आहे. आता त पुढे कोण आले? ल आले. येऊ द्या. त पुढे ल आले तर त चे रूपांतर कशात होईल? होऊन होऊन मध्ये ल मध्येच होणार ना, दुसरं कोणी नाही त्यांच्याकडे होण्यासाठी. म्हणून बघा आता याच्यामध्ये आलंय त अधिक लीन. काय होईल? त अधिक लीन तल्लीन. ल ला ल जोडले तल्लीन. मी तर दिलं विद्युत अधिक लता. मग झालं याच्यामध्ये काय झालंय? विद्युल्लता. विद्युत अधिक लहरी विद्युल्लहरी.
ऊत अधिक लास तयार झाला उल्हास. त च्या पुढे काय आलेलं आहे तर ल. तच रूपांतर काय झालं ल मध्ये झालेले आहे. पुन्हा पाहू आपण. बघा आता ह्या त नाही इथं शांत बसायचं. परत ते निघाले कोणाकडं जे उष्मे होते त्यांच्याकडं. कोणाकडे श कडे. बघा आता हे परीक्षकाच्या आवडीचं जास्त आहे. त पुढे श आले तर त चे रूपांतर. बघा आतापर्यंत काय झालंय तच रूपांतर पुढे येणाऱ्याच्या याच्यात झालेलं आहे. बघा त च झालं, ज झालं, ट झालं, ड झालं, ल झालं, त चेच रूपांतर झाले. बाकीच्यांना काही धक्का लागला नाही. पण इथं बघा बरं त पुढे श आले तर हे बघा त पुढे कोण आले श आले तर त चे रूपांतर च मध्ये झाले आणि श चे रूपांतर छ मध्ये झाले. बघा म्हणजे त च आणि श च छ. इथं काय झालं हम तो डुबे हे सनम तुमको भी लेके डुबेगे. दोघंही गेले नवीनच तयार झाले त्यांच्यामध्ये. पा याच्यात काय होईल एफ नंबरचं पाहू पुढचं. सत अधिक शिष्य. सतत त पुढे श आले तर काय झाले त चे रूपांतर च मध्ये झाले, श चे रूपांतर छ मध्ये झाले आणि त्यापासून शब्द तयार झाला सत्शिष्य. हा याच्या खाली लिहिलेला आहे मी. ठीक आहे. पुन्हा आपण याच्यात घेतो एक दुसरा शब्द घेऊ याच्यामध्ये. सत अधिक शील. बघा त पुढे कोण आले श आलेले. त चे काय झाले च आणि श चे काय झाले छ. तयार झालं सच्छील. तिसरा शब्द घेतला मी इथं चित अधिक शक्ती. बघा आता काही जण तयार तर करतील पण ते म्हणजे सर वाचायला सुद्धा ते अवघड होत आहे. बघा त पुढे श आले तर काय झाले च झाले. त चे च आणि श चे काय झाले छ. आता याला वाचा काय वाचता काय म्हणते चित अधिक शक्तीचं चिच्चक्ती. काय वाचायचे चिच्चक्ती वाचा मग चिच्चक्ती. आता पहा याचं सांगा ऊत अधिक श्वास. काय होईल मग त पुढे कोण आले श आलेले आहे. मग काय होईल मग त्याचं त च काय झाले बघा बरं च आणि श च काय झाले छ. छ चा पाय मोडा आणि वास घ्या उच्छवास. हा शब्द शुद्ध लेखनासाठी महत्वाचा इथं मी ब्रॅकेटमध्ये टाकून देतो बघा बरं. तो म्हणजे असा शब्द येतोय श्वास अधिक ऊत अधिक श्वास. तीन पोट शब्दांना एकत्र आणून तुम्हाला संधी करायची आहे. मग काय बघा ह्या स मध्ये अ आहे आणि इथं उ आहे आणि ह्या दोघांचं मिळून झालं ओ. म्हणजे शब्द तयार झाला सगळ्यात पहिले श्वासो. आता काही जण काय करतात हे तलच खाऊन टाकतात आणि लगेच श्वासोश्वास. डॉक्टरकडे गेले की डॉक्टर नाही का आपल्याला तपासण्याच्या आधी पाठीला छातीला लागेल श्वास घ्या थोडं आणि तुम्ही श्वास घ्या नाकाने तोंडाने घ्या म्हणतो तो श्वासोच्छवास. पण आता श्वासोश्वास नाही. मग त पुढे श आले तर काय करायचंय त च आणि श च काय झालं छ आणि हे पाय मोडला पुढे काय घेतला वास बघा बरं श्वासोच्छवास. असं सुद्धा लेखनात देखील शब्द पडत आहेत श्वासोच्छवास. पाचवं आणखी त्याच्यामध्ये घेतलं बघा ऊत अधिक शृंखल. मी याचे 2-3 उदाहरणं जास्त घेतोय कारण हे अवघड आहे. त पुढे श आले तर काय झाले त चे च आणि श चे छ आणि छ आल्यावर त्याला ऋकार लावलाय अनुस्वार दिलाय झालाय उच्छृंखल. मृत अधिक शकटिक वृक्षकटिक. शरत अधिक श्री शरश्री. बघा म्हणजे याच्यात घेतलंय मी इथं शरत अधिक श्री. मग काय होईल त पुढे श आले हे उभ्या मांडणीतलं श लक्षात ठेवायचंय. मग काय झालंय शरत अधिक श्रीच झालं शरद श्री. त्याच्या खालून र लावलं बघा बरं शरद श्री. आता आणखीन एक शेवट चढायलाय म्हणजे काय त पुढे कोण आले ह आले तर त चे रूपांतर कशात करायचे पाहू आपण यावे लास्ट. त पुढे ह आले तर
त पुढे ह आले तर त चे रूपांतर द मध्ये झाले आणि ह चे रूपांतर कशात झाले ध मध्ये, कारण हे महाप्राण वर्ण आहेत, लक्षात ठेवायचे. मग चला यासाठी पण आपण उदाहरण घेऊनच टाकू इकडे. जी क्रमांकाचं सत अधिक हेतू. मग काय करायचं, सत अधिक हेतू म्हणजे चांगला हेतू. मग तच रूपांतर कशात करा द मध्ये आणि हच रूपांतर ध मध्ये झालं. हे आडव्या मांडणीमध्ये सत हेतू आणि ते उभ्या मांडणीत घ्यायचं असेल तुम्हाला तर हे ध पाटकुळीवर बसवा दच्या आणि वाचा त्याला. आता कसं वाचणार, सधेतू आहे का ते, नाही सधेतूचे, तसंच वाचा. झाला. मी तर दिला त अधिक हित, ते तयार झालं बघा बरं, तद्धीत. किंवा उभ्या मांडणीत घ्यायचं असतं तर हे असं घ्यावं लागेल तुम्हाला, तद्धीत. उत अधिक हरण, उद्धरण त्याच्यामध्ये घेता येईल. उत अधिक हरण, मग याचं झालं बघ बरं उद्धरण. हे सरळ मी उभ्या मांडणीमध्ये दिले. तर एवढा तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या. पुढची जी संधी घेतोय त्याला पुस्तकामध्ये असं वेगळं नाव दिलेलं नाहीये. जसं छ ची विशेष संधी, जसं मी इथं त ची विशेष संधी घेतलेली आहे, तसं आपल्या इथं म ची विशेष संधी सुद्धा आहे. म्हणून मी याला एक नाव दिलेलं आहे छ ची विशेष संधी. आता हे 6व्या क्रमांकाची, सॉरी 5व्या क्रमांकाची आहे, छ ची विशेष संधी. बघा, छ आधी म्हणजे हे दुसऱ्या पोट शब्दाच्या सुरुवातीला छ न सुरू होणारं काय राहील, त्याच्यामध्ये अक्षर राहील. तर छ आधी, छ आधी कोणतेही ऱ्हस्व स्वर आल्यास संधी करताना, मग त्या दोन शब्दांची तुम्ही संधी जेव्हा करता, संधी करताना छ ला च जोडावे. हे उच्चारासाठी जोडलेलं आहे. छ ला च, छ च्या आधी काय यायला पाहिजे, ऱ्हस्व स्वर येणे आवश्यक आहे. बघा त्यामध्ये उदाहरण आपण घेतोय, परी अधिक छेद. आता बघा याच्यामध्ये री हे ऱ्हस्व ई आहे याच्यामध्ये आणि ई च्या पुढे कोणाला छ, तर याला लिहित असताना आपण काय जोडलंय, अर्ध च जोडलेलं आहे आणि शब्द तयार झाला संधीचा परिच्छेद. त्याच्यामध्ये बघा दुसरं घेतलं मी, अर्थ अधिक छटा, तर त्याचं झालं अर्थछटा. मग उद्या जर शुद्ध लेखनाला हे शब्द पडायला लागले तर त्रासदायक होतील. अर्थछटा बरोबर आहे का अर्थछटा बरोबर आहे असं जर दिले तर समजून जायचं की अर्थ आणि छटा हे दोन्ही शब्द भिन्न आहे. दोन्हीला एकत्र आणताना त्याच्यामध्ये संधी करताना च वापरल्या गेले, अर्थछटा, कारण ह्या जोडाक्षराचा आघात त्याच्यावर होणे आवश्यक आहे. अर्थछटा हे होणार नाही. मग उद्या चालून जर याचा विग्रह आला, अर्थछटाचा विग्रह करा आणि त्यांनी पहिलाच पर्याय दिला अर्थ त अधिक छटा आणि दुसरा पर्याय दिला त्यांनी अर्थ अधिक छटा, तर काही जण लगेच डोके लावायला कमी करायचं नाही. कारण काय, याच्या आधी झालेल्या त च्या विशेष संधीचा प्रभाव त्यांच्यावर जास्त असतो. त्यांचं म्हणणं आहे की त पुढे च किंवा छ आले तर त चे रूपांतर च मध्ये होते. मग आपण जेव्हा उलट करायला जाऊ, संधीचा विग्रह करायला जाऊ, तेव्हा त्या च चं रूपांतर कशात होईल, त मध्ये होईल, असं डोकं लावलं जातं. बघा बरं इथं च चं रूपांतर कशात कोण टाकतील, तर अर्थ त अधिक छटा, कारण त पुढे छ आले तर त चे रूपांतर कशात झाले, च मध्ये झाले. असं काही तर झालेलं नाही. अर्थात शब्द असतो, अर्थात शब्द नसतो. म्हणजे इथं उत्तर कोण याच्यामध्ये, अर्थ अधिक छटा. तिसरं आलेले बघा याच्यात रंग अधिक छटा, तर काय झालं याच्यामध्ये रंगछटा. पुढचा शब्द घेतलाय मी याच्यामध्ये व्यव अधिक छेदक, त्याच्यामध्ये पण त्याचे बघा व्यवच्छेदक. शब्द अधिक छल,
शब्दच्छल, च न लावता जर शब्द जोडून दिला तर आपल्याला तो शुद्ध वाटण्याची शक्यता आहे, पण शब्दच्छल मध्ये काय पण त्याच्यामध्ये च यायला पाहिजे. बघा अनु अधिक छेद, त्याच्यात झालं बघा अनुच्छेद. मातृ अधिक छाया, तसं पितृ अधिक छाया देखील येईल. मग याच्यामध्ये तुम्ही घेऊ शकता मातृछाया. शीर अधिक, बघा शीर अधिक छेद काय झाला शिरच्छेद. हे शीर वेगळं, हे शीर दिसतायत तर ते, हे शीर शिरच्छेद हे तुम्हाला करता येईल. मग घेतला आणखीन रत्न अधिक छाया, लगेच दिलं रत्नछाया च लावा त्याला. वृक्ष अधिक छाया, वृक्ष छाया. छ आपण त्या छला जोडत आलेलो आहे. मग आता याला काही एक्सेप्शन्स आहेत का, अपवाद आहेत का? अपवाद म्हणजे काय, छ आधी जर एखादा दीर्घ स्वर आला तर छ ला च जोडला जाईल का? तर हो, एक दोन शब्द त्याच्यामध्ये आढळलेले आहेत. बघा बरं, त्याच्यात आले बघा बरं आ अधिक छादन, तर तयार झालं त्याचं आच्छादन. त्या पद्धतीमध्ये घेता येईल. म्हणजे इथं दीर्घ असूनही त्याचा वापर झालेला आहे. त्याच्यात बघा आ अधिक छन्न, परत च जोडलं गेलं बघा आच्छन्न. हे झालं कशाचं, छ ची विशेष संधीचं उदाहरण. एवढं स्क्रीनशॉट काढून घ्या. याच्या पुढे आपण लगेच म ची विशेष संधी घेऊया. पुढची जी संधी आहे ती म्हणजे म ची विशेष संधी. जसं इथं छ आधी रस्व स्वर आले तर छ ला च जोडले, पण इथं तसं काही झालेलं नाहीये. म ची विशेष संधीमध्ये बघा म पुढे काय आले, नंबर एक सगळ्यात पहिले म पुढे कोणताही स्वर आल्यास तो म्हणजे कोण, स्वर, तो म मध्ये मिसळतो. सोपं काम झालं उलट हे. चल उदाहरण पाहू आपण. सम अधिक आप्त तयार झालंय समाप्त. काही जण सम अधिक आपती समाप्ती. दुसरं घेतलं मी सम अधिक उपदेश तयार झालं. हे म ला उ जोडून टाका, झाला समुपदेश. सॉरी समुपदेश. सम अधिक आंतर समांतर. सम अधिक आलोचन समालोचन त्याच्यामध्ये करता येईल. बघा सम अधिक आलोचन समालोचन. सम अधिक आचार समाचार. पुढील पहा आता, म्हणजे हे सगळी सम 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 मध्येच काय झाले, पुढचे फक्त काय झाले स्वर लावलेले आहेत. आता पहा म पुढे कोणतेही व्यंजन आल्यास म चे रूपांतर अनुस्वारात करावे. मला वाटतं असंही आपण जेव्हा याला असं वाचलं होतं, याला वाचताना वर्णमालेमध्ये आम्ही असं वाचलं होतं. म्हणजे तेच वाचन आपण लिहून पाहिलं तर हे असं दिसतं बघा मग इथं काय करायचंय, इथं अनुस्वाराचा वाचनात म झाला, इथं म च काय करायचं, परत अनुस्वार करायचा आहे. हे लक्षात ठेवा. बघा मी इथं घेतलं सम अधिक गती, काय होईल सम अधिक गतीचं
समगती का संगती? बघा ह्या मचं अनुस्वारात रूपांतर झालं, ते आधीच्या स्वराच्या डोक्यावर बसणारे, नंतरच्या नाही, आणि हा शब्द तयार झाला संगती. म्हणजे याचं वाचन परसवर्णात असं झालेलं आहे. उद्या चालून जर हे संगतीचा विग्रह करा म्हटले तर ते देतील सम अधिक गती आणि आणखीन एक देतील तुम्हाला सक अधिक गती. असा सुद्धा आगाऊपणा करायला कमी करायचे नाहीत. बघा वाचताना संगती वाचतो, पण विग्रह करताना मात्र संधीचा तुम्हाला सम अधिक गती असाच करावा लागेल. त्याच्यानंतर बघा सम अधिक क्रमण, त्याचं केलं तुम्ही संक्रमण. म्हणजे वाचताना परत वाङ्मयाचा न यायला लागला संक्रमण. बघा सम अधिक ताप, मग तुम्ही समताप करणार आहे का संताप करणार आहे? तर संताप करणार आहे. मग याच्यामध्ये तुम्हाला दंत्यवर्ण न त्याच्यात दिसतंय बघा अनुनासिक उच्चारामध्ये. पुढे घेतलंय सम अधिक चय, वाचताना काय वाचताय संचय. त्याच्यानंतर सम अधिक तोष, काय वाचता समतोष का संतोष? संतोष. मग सगळे म्हणजे सगळे समचेच उदाहरणं आहेत का? तर नाही, एक आढळतं ना तसं. बघा बरं अहम अधिक कार, वाचताना काय वाचलंय तुम्ही अहंकार. अहंकार नाही अहंकार, म्हणजे उच्चारामध्ये काय आलं त्याच्यात लक्षात ठेवा. तर एवढा स्क्रीनशॉट काढून घ्या. आणखीन एक महत्वाचं आहे याच्यामध्ये संधी करताना बघा संस्कृतात शब्दाच्या शेवटी म्हणजे पहिल्या शब्दाच्या शेवटी तुम्हाला हे रस्व इन किंवा अन, थोडक्यामध्ये हे शेवटी न यायला पाहिजे. व्यंजन वर्ण काय यायला पाहिजे न. इन किंवा अन येत असेल तर संधी करताना, मग त्याची दुसऱ्या शब्दाशी समोर येणाऱ्या शब्दाशी संधी करताना शेवटच्या न चा लोप केला जातो. मग असे शब्द काही संस्कृतात आहे का ज्यांच्या शेवटी न? आता आपल्याला माहिती आहे की न किंवा म लावण्याची पद्धतीच आहे संस्कृतामध्ये. जसं बघा इथं घेतलं मी योगी असं न घेता योगीन झालं. मंत्री असं न घेता काय झालं ते मंत्रीन. विद्यार्थी असं न घेता विद्यार्थीन हे असं झालं. गुणी न घेता गुणीन. प्राणी न घेता त्यांनी केलं बघा प्राणीन. जाती न घेता जातीन. राज न घेता राजन. अशा सुद्धा घेण्याची पद्धती आहे. पुढे चालून काय झालं मराठीमध्ये हे शेवटचं न चा लोप झाला आणि रस्व ईच दीर्घ ई मध्ये रूपांतर झाले. तिथं मात्र तसं झालेलं नाहीये शेवटच्या शब्दात. मग आता यांची संधी करायची आपल्याला दुसऱ्या शब्दाशी. यामध्ये आणखीन एक शब्द मी ऍड करून टाकतो हस्तीन. हा सुद्धा मागे परीक्षेला येऊन गेलाय बघा. पहिला घेतला मी योगीन अधिक राज, झाला तयार त्याचा योगीराज. दुसरा घेतला प्राणीन अधिक संग्रहालय, तयार झाला त्याचा प्राणी संग्रहालय. तिसरं घेतला मी मंत्रीन अधिक मंडल, तयार झाला ते मंत्रिमंडल. मराठीवाले लगेच मंडळ. विद्यार्थीन अधिक मंडल विद्यार्थी मंडल. गुणीन अधिक जन, लगेच तयार करतो आपण गुणी जन. जातीन अधिक भ्रष्ट, त्याच झालं बघा जाती भ्रष्ट. एक लक्षात ठेवायचं इथलं ती बघा रस्व आहे हे पुढे समासामध्ये देखील अभ्यासले जातात. जातीतून भ्रष्ट असं आपण त्याचा विग्रह करतो तेव्हा ते ती दीर्घ होत असतं विग्रहात.
झालं. राजन अधिक गृह तयार झालं ते राजगृह. या प्रकारे शब्द आहेत. आणि शेवटचा जो STI ला येऊन गेला, हस्तीन अधिक दंत तयार झालं ते हस्तिदंत. तर एवढा स्क्रीनशॉट काढून घ्या.